आज मी तुम्हाला नवीन विशेष म्हणजे उपवासासाठी केळी आणि साबुदाण्याचे पापड कसे तयार करतात ते दाखवणार आहे. चला तर करण्यासाठी घेऊया. तर मी एक पातेलं घेतलेलं आहे. तर या पातेल्यामध्ये मी 4 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी फुटू द्यायची. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं. त्याचबरोबर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकायचं. शक्यतो लाल तिखट कमीच टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असं चमच्याने ढवळून घ्यायचं. तर हे पापड छान होतात कुरकुरीत खाण्यासाठी. तर पाणी उकळी येत आहे तोपर्यंत मी केवढं सोलून घेणार आहेत आणि छान असे मस्त त्यांना खिसून घेणार आहेत खिसणीच्या साहाय्याने. तर तुम्हाला बघू शकता हे उपवासाचे पापड कोणत्याही उपवासाला चालतात. तर मी 1.5 वाटी साबुदाणा भिजत घातलेला होता रात्रभर. तर साबुदाणा छान असा भिजलेला आहे आणि पाण्यालासुद्धा छान अशी उकळी फुटलेली आहेत. पाणी छान असं उकडलेलं आहे. तर यामध्ये मी साबुदाणा टाकून घेणार आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने छान असा त्याला ढवळून घेणार आहेत. तर तुम्ही बघू शकता यावरती मी थोडं झाकण ठेवून घेणार आहेत आणि लगेच झाकण काढून घेतलेलं आहे. तर थोडासा असा छान असा शिजत आलेला आहे. तर यामध्ये थोडंही पाणी कमी वाटलंच तर तुम्ही यामध्ये गरम पाणी करून टाकू शकता. तर केळंही छान अशी सोलून झालेले आहेत आणि मी पूर्ण खिसणीवर खिसून घेतलेले आहेत. तर खिसणीही मी बारीक घेतलेली आहेत आणि छान असे पूर्ण केळं खिसून घेतलेले आहेत. तर बघा साबुदाणा छान असा शिजून झालेला आहे आणि थोडा घट्टसुद्धा झालेला आहे. तर साबुदाणा शिजल्यावर मी यामध्ये जे केळं खिसलेले आहेत ते यामध्ये टाकून घेणार आहेत. तर याला पाणी जर कमी वाटेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी करून टाकू शकता. तर थोडा मोठा गॅस करून घ्यायचा. तर मी यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे गरम पाणी आणि परत यावरती झाकण ठेवून छान असा शिजवून घेतलेला आहे. तर हे पापड खाण्यासाठी छान लागतात. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपी अँड मच मोर या चॅनलला जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर छान असं शिजून झालेलं आहे केळंसुद्धा आणि साबुदाणासुद्धा. तर मी एक गच्चीवरती एक पॉलिथिन घेतलेली आहे. त्यावरती चमच्याच्या साहाय्याने जसे आपण पडी पापड टाकतो त्याच पद्धतीने हे सुद्धा पापड टाकून घ्यायचे. तर बघा किती मस्त आणि छान असा शिजलेला आहेत आणि पापडसुद्धा छान असे तयार होत आहे. तर बघा मी पूर्ण पापड टाकून घेतलेले आहे. तर पूर्ण पापड मी उन्हात असं वाळून घेणार आहेत पॉलिथिनवरती. जर तुम्हाला वाटेल तर तुम्ही कॉटनच्या कपड्यावर सुद्धा टाकू शकता. तर बघा दुपारच्या वेळेस छान असे पापड एक साईड कोरडे झालेले आहेत. तर मी पापडही पूर्ण काढून घेतलेले आहेत आणि त्याच कागदावरती मी त्यांना उलट साईडसुद्धा छान असे वाळून घेणार आहे. तर मी हे पापड 2 दिवस उन्हामध्ये वाळत घातलेले आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान असे पापड हे तयार झालेले आहेत. तर बघा तेलसुद्धा छान असं तापलेलं आहे. तर बघा किती मस्त आणि छान असा हा केळी आणि साबुदाणा पापड फुलतसुद्धा आहे. तर तुम्ही बघू शकता छान असे हे पापड छान असे फुलून झालेले आहेत. तर बघा अगदी त्यामधला साबुदाणासुद्धा छान असा ट्रान्सपरंट दिसत आहे. अगदी तोंडाला पाणी सुटेल असे हे साबुदाणा आणि केळीचे पापड तयार झालेले आहेत खाण्यासाठी. तर रेसिपी अँड मच मोर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत